तू 100 रुपयाला पूर्ण भाजी घेऊ शकतो वीकची, पूर्ण वीकची. एवढं स्वस्त आहे. हा. तर मित्रांनो आम्ही आता आलो आहे बेळगाव मध्ये. तर आपण बघू शकतो कशी घर आहे काय. नॉर्मलच आहे आपल्यासारखंच आहे, महाराष्ट्रातच आहे तसं. पण जरा बघू काय थोडंसं दाखवायचा प्रयत्न करतो. आशिषचं म्हणणं आहे की जसं पुण्याचं क्लायमेट आहे तसं बेळगावचं क्लायमेट आहे. मिनी काय म्हणतात, मिनी पुणे म्हणतात असं बोलतोय तो. बघू आपण आता कसं वाटतंय आपल्याला ते. बेळगावी ट्रीट. तर मित्रांनो हे जाता आम्ही बेळगावला आलो होतो. आशिषसाठी बेळगावला येऊन थांबलो होतो आणि आम्हाला इथं दुकान भेटलं इथे. आणि इथं आम्ही बसतो खातो. ट्रीट कसं आहे, डाएट बीट काय चालू नाही त्यामुळं हे खाऊ शकतो आम्ही. हे ओके घेणार असेल तुम्ही तर बघा. फास्ट नाही एवढं काय, लयच गोड. अजून आयटम आहेत आपल्याकडे 2-3. एक काजू कटली आहे. मग बेळगाव दाखवतो. हे बेळगाव. आम्ही आता सेकंड गेट समोर उभा आहे. त्याला सेकंड गेट असं म्हणताय कारण सेकंड पासिंग आहे रेल्वे रुळाची. वाईट सिटी. तुला सण आले डाएट बिएट करतो, हे ते करतो काय नाही, खातो चांगला हातडून. आपण खातो बाहेर गेल्यावर. बाहेर गेल्यावर काय डाएट बीट नसतं. गुलाबजाम आवडतात. मग मला नको मला ते नको. लाडू पण बाजू मला हगायला आली. अरे चालू आहे. एन्जॉय करा बेळगावला. तिकडं पण आहेत बरं विषय. माझ्याबरोबर जो मित्र आहे का तो काय म्हणा सारे मराठीत बोललो घेतलं ना कळत नाही म्हणलं, पण मला दुसरी भाषेत येत नाही, मी मराठीतच बोलतो नाही का. मग तिथं फुल मराठीत बोलत होतो. किती रुपये झाले मग ते म्हणायचे 100 रुपीज हो गए नाही का. मग त्यांना ऍक्च्युअल मध्ये कळायचं काय बोलते. आमचा आत्ता विषय चालू होता की इथं आम्ही ऐकलं होतं की कर्नाटकचे लोक थोडे आहेत रगेल, मराठी समजत असू नाही, मराठीवर रिॲक्ट करत नाही, हे नाही. पण आता आम्ही बघितलं दुकानात करत होते. मग एकमेकांबरोबर मराठीतच बोलत होते. एकमेकांबरोबर मग कदाचित ते मराठी लोक असतील बेळगाव मधले. हे इथं तुम्ही बघू शकता बेळगाव मध्ये वॉक थ्रू असंच चाललोय आम्ही चालत. बघा तिकडे हे रेल्वेच्या गेट्स आहेत. हा काहीतरी डिफरंट टाइप्स ऑफ गेट. मी तुम्हाला मागे आत्ता जो दाखवला तो 2 नंबरचा गेट होता, तुम्हाला सांगितलं मी व्हिडिओ मध्ये. बघू शकता तुम्ही दुकान आहेत सगळं आहे. एव्हरीथिंग लुक्स नॉर्मल. तुम्ही असं तुम्हाला वाटेल की तुम्ही महाराष्ट्रातच आहात. फक्त फरक एकच आहे की जेव्हा तुम्ही असे बोर्ड वगैरे बघाल तेव्हा त्या बोर्ड्सवर असतं की कन्नडमध्ये लिहिलेलं असतं. काही ठिकाणी आहेत आणि काही जे मराठी लोक आहेत हे बघा इथे पण तसं. मग तेव्हा जाणून येतं की वी आर इन कर्नाटक, वी आर इन अ डिस्ट्रिक्ट स्टेट. बाकी सगळं तर नॉर्मलच आहे बऱ्यापैकी. लोक हॉर्न बिन देतात, डोळे वाटरून बघतात. आपण पण करायचं. विशाल हा बघू शकता इकडे पण शॉप्स आहेत, सगळं आहे. आणि एक विशेष गोष्ट मी तुम्हाला सांगू का मित्रांनो, तो इकडे नोटीस केली मी गोव्यात पण इथं पण, जेव्हा तुम्ही हातात असं कॅमेरा वगैरे घेऊन फिरताना लोक बघतात, लोक भरपूर बघतात. लोक बघतात काय चालू कसं आहे काय. प्रोटीनचं दुकान पण भेटलेलं आहे. तुम्ही पालखीचे लोक चाललेले आहेत आता
पालखी सीझन चालू आहे, लोक चाललेत पंढरपूरला. चांगले पण हॅलो, अरे पुढे चालत चालत आलं. कुठून येतो मला आपल्याकडे? कंपनी से करते हैं डिस्ट्रीब्यूटर से कभी बोल रहे हैं तो राइट से हाँ हर एक जिम में भी रहते हो फ्रेंचाइजी अच्छा है शॉप में. क्या नाम है आपका? अरे हाँ हम ऐसे आ रहे थे, दिखा रहे चलो प्रोटीन शॉप दिख रहे तो ओके. बघू शकता आता बळस बळच बोलवत मित्र बळस बोल मच्छर मित्र तो आधी 2 मिनिटं हादरला. त्यांच्या एक लोक आले कॅमेरे घेऊन आतमध्ये. 2 मिनिट ताटच झाला होता तो. असेंब्ली लॅब बसलेला होता, नंतर ताट झाले. अरे काय झालं म्हणून. मित्रच दुकान आहे. हा आपलं दुकान मस्त की हादरला होता तो की अभय केव. चाललो आपण चालू. असं काही वेगळं नाहीये गोव्यातलं काही. गोवा म्हणतो आपलं काय हेल्थच्या रिलेटेड दुकान आहे. आणि असं काही वेगळं बेलगाव मधलं आम्हाला माहित नाहीये. आशिष राहिलाय मागं. आम्ही दोघं मोकार पोकळतोय. काय माहित नाही काय नाही. घरापासून किती लांब आहे काय. चाललोय दुकान नॉर्मल आहेत आपल्यासारखी. नॉर्मल आहेत सगळे, फक्त पाट्या वेगळ्या दिसतोय तुम्हाला. बाकी काय नाही. असं रोड बीट निवांत आहे. लोक बी निवांत चाललेत. आज सोमवार आहे म्हणून प्रत्येकाची बुळबुळ असते. त्यांची काही काही काम असतं ते असतं. चालू आहे त्यांचं एक एक. नक्कीच तुम्ही आम्हाला सांगू शकता की तुम्हाला काय बघायला आवडेल किंवा काय. पुण्यातला एखादा ब्लॉग तुम्हाला हवा असेल वगैरे ते पण तुम्ही सांगू शकता. आम्ही ते पण नक्कीच कव्हर करू का नाही. हा तो एरिया कव्हर करू पुण्यातला. आता निम्मे अर्धे खाली कमेंट करते ना आम्हाला पेठेतला व्हिडिओ. आता एरिया सांगायला विचारला पुण्यातला निम्मे अर्धे म्हणते ना आम्हाला पेठेतला व्हिडिओ पाहिजे. आम्हाला हेच आवडते म्हणते. चांगला एक वॉक थ्रू दे म्हणतील पेठेतला. सगळं दाखव बिगव. तुम्हाला पीओव्ही पण दाखवतो. एफपीव्ही दाखव म्हणतील उद्या नाही का. असं करू नये. चांगल्या जागा सांगाय शक्यतो. पुण्यात एवढ्या साऱ्या जागा आहेत जिथं तुम्हाला फिरता येईल काय काय करता येईल त्या सांगाव्यात. नक्कीच आम्ही जाऊ. म्हटलं आम्ही एक पुढचा एक छोटासा एक 10 ते 20 मिनिटाचा व्लॉग काढू गणपती मंदिराचा. आपल्या गणपती दगडूशेठ गणपतीचा. तो पण तुम्हाला बघायला भेटेलच. तुम्ही काढला होता गणपती मंदिराचा व्लॉग? नाही बनवलाय ना. पहिला व्लॉग गणपतीचाच आहे ना. आपण प्रॉपर तिथल्या लोकांना विचारू मी नाही का त्या दिवशी एकदा दगडूशेठला होतो. माझ्याजवळ एक जण आला आणि मला म्हणे की मित्र 2 मिनिटं आम्ही सांग बोलतो का. म्हटलं बोल की रे. त्याच्याकडे DSLR वगैरे होता. तो आपलं युट्यूब चॅनल वगैरे. आपण त्यात रिव्ह्यू वगैरे घेतो लोकांचे की कसं काय. म्हणलं चालतंय की. त्याने रिव्ह्यू घेतला की असं 2-3 प्रश्न विचारत जा. गणपती कुठं असतात. म्हणलं गणपती तर सगळ्यांच्या मनात असतात. हे सगळं सांगितलं त्याला. त्याने मला युट्यूब चॅनलचं नाव सांगितलं. मग गणगणित मी विसरूनच गेलो युट्यूब चॅनलचं नाव. घरी येऊन मी सर्च करायला बघतो काय सर्च करावं. त्यांना आता राहून गेलं. पण आपण असं करूयात. आपण लोकांना विचारूयात बळच रॅन्डम. आणि 5 प्रश्न नाही विचारायचे. गणपती कुठं असतात. असं नाही. असं नॉर्मल विचारायचं. कुठून आहे काय करतो काय गणपतीला आला का. बळच आपलं नाही का बोट घालायचे उभ्या उभ्या. ज्याचे काम चालू असतात आपण बळच आडून करायचं. आणि प्रश्न पण काय गणपती कुठं असतात. कुठं असतात काय असतात. त्याला आहे ना असं पुणेरी उत्तर तेव्हा काहीतरी गणपतीचं चालू होतं. त्यांनी विचारलं सर भारी गणपती कुठे येत नाही का पुण्यामध्ये. नाही तो म्हणे गणपती बाप्पा आहेत ते म्हणजे असं कुठं असतात म्हणजे ते काय वाटतं लोकांच्या मनात असतात वगैरे असं थोडक्यात त्या टाईप मध्ये. मग आपण सांगताना काय तेच सांगणार. हा इमोशनल क्वेश्चन विचार. इंटेरियर भारी केलं. हे हॉटेल बघू शकता तुम्ही. शीतल कोणती गृह. अरे म्हणजे फक्त रस प्यायचं हे त्याचा गुळ वगैरे भेटतो तुम्हाला. आणि रस प्यायला एवढं भारी मी पुण्यात पण नाही. मला नको मला जास्त
ते बघू शकता तुम्ही कॉर्न चार्ट वगैरे हे ते पण भेटतं, पण मस्त केलंय साधारणतः. IPL लाईव्ह स्ट्रीम, IPL लाईव्ह स्क्रीन आहे. IPL संपलं तरी यांच्याकडे वेगळं IPL चालू असते. तुमच्याकडे KPL असतील. KPL असते. काल पण मी गोव्यात एक बघितलं होतं क्लब, तिथं IPL लावलेलं होतं त्यांनी, राहणे आउटून परत येत होत. अरे म्हणलं काय चालू आहे. हा ना, इथं पण सिटी बार आहे बेलगावचं. चालल्यावर बरं वाटतं जरा, पाय मोकळे झाले. हा बरं वाटतंय जरा. काय खाल्लंय आपण ते? हा टेस्ट तर झिरो होतोय आता. अरे पण कसलं खाल्लंय ते? हा ना. मला आता रिग्रेट व्हायला लागले ते. का बरं? अरे कसं म्हणजे आता तर डोकं मला दुखायला लागलं गोडनी. होते. जाऊ दे, मी तर ब्लॉग मधनं डिलीट करेल, तिथून पुढे घेईल. नाही नाही असं तर मस्त भारी होतं ते. बेलगावी स्वीट्स. बेलगावी स्वीट्स रास्ते बघू शकता. आम्ही चालतच चाललोय पुढं. आम्ही साधारणतः 1-2 किलोमीटर आलो असो, पण मी वर्कआउट करू शकतो. कोल्ड जिम आहे ते, आपल्याकडे कल्ट पास आहे फिटचा कल्टचा. पास आहे याच्याकडे. हा इथं वर्कआउट करू शकतो. तसं अलाउड नाही, तो पास पुणे टू पुणे वर्क करतो. असं काय नाही. चला मग दुसऱ्या विचारा. सिटीला पण. सांगतोय मी चेक केलं होतं. अरे 5 दिवस तू हे करू शकतो. 5 महिन्यातलं 5 दिवस. हा महिन्यात 5 दिवस एक तसं आहे. दिवस, कंटिन्युअस नाही करू शकत, बट वी कॅन वर्क ओव्हर हिअर. यू कॅन सी गोल्ड जिम ओव्हर देअर. विशालची बॉडी झालेली आहे, माझी पण झाली. थोडं फायनल टचअप्स राहिलेत ते. माझ्याकडे tips देऊन त्याला लवकर मी आता चालू आहे प्रयत्न जिम लावायचा. जिम लावायचा प्रयत्न चालू आहे. एकदा जिम लावली की मग पुढचा प्रयत्न चालू आहे, पण आता जिम लावायचा प्रयत्न चालू आहे. आणि जिम लावली की पहिले जिम लावायला लागेल ना, तिथून पुढे मग हा. चालू बॉडीची नाही का. लोक जिम कंटिन्यू करायला हे होतात. आमच्या इथं जिम लावायला प्रयत्न चालू आहे, जोरात प्रयत्न चालू आहेत. सगळं विचारून झालंय कसं काय कधी कुठं कमवून. आता फक्त हातोडं मारायचं. आता फक्त एकदा चालू करायची. जिमची भट्टी त्यांनी हे केलेली आहे, गरम केलेली आहे. फक्त हातोडं मारून चालू करायचा विषय. गरमगार होतंय सारखं सारखं. थंड तिथं पडतंय तुम्ही बघू ते. शकता टिम टिम करणारी गाडी. कुठली? ते काय ती समोर अच्छा, त्या टिम करणाऱ्या गाडीत जायचंय आपल्याला. टिम टिम करणाऱ्या गाडीत जायचंय. ती गाडी तुम्हाला पुण्यात डान्सिंग कार म्हणून दिसेल इकडे तिकडं. ठिकठिकाणी बघितलं तर नीट बघा गाडीचा नंबर. दॅट इज GA काय 08 R9579. ही गाडी तुम्हाला पुण्यात दिसली कुठे डान्सिंग कार म्हणून, तर लगेच व्हिडिओवर यान कमेंट करा. आणि बघू शकता काय पिक्चर आहे खतरनाक. महेश भी सही त्यात. वॉर अगेन्स्ट ब्लॅक मॅजिक. गडायुद्ध कर्नाटक अँड हिंदी. आपण आलेलो आहे गाडीपाशी. आणि विशाल इथं बॉटल फ्लिप करतोय, त्याला काय जमाना झालंय. आणि हे बघा 3 2 घ्या हवी एक चान्स. खाली करा खाली. याच्यावरच करायचं. शिका. किती करायचं होतं रे? अरे दाखव की त्याच्यात. नाही झालं येड्यात काढतोय तो. इकडं. नाही झालं मित्रांनो, येड्यात काढतोय ते. नाही झालं रगडा इंजेक्शन नाही झालं. हा, बघा बरं बघा हे बघ झालंय. मीच करणार आहे पहिले, तुम्हाला माहिती आहे मी करणार आहे. कमेंट करा खाली कोण करणार आहे. बघा 3 असं धरायचं असतं, असं आणि असं केलं की झाली बॉटल. आता लगेच त्याच्याकडून नाही होणार आहे मित्रांनो, तर शिकल. नेक्स्ट ब्लॉग पर्यंत शिकून घेईल. हे बघ. आणि आशिष बोलतोय ब्लॉग चालूच ठेव. ब्लॉग चालूच ठेवायचं. कोणीतरी येतंय भेटायला, म्हणजे कोण येतंय भेटायला बघूयात. कोण येतं तुला वाटलं? हॅलो. हा दिलो मी त्यांना. हा ठीक आहे. हा मला असेल ते काय ते नंबर पाठवा, मी करतो. हा समोर बोल.
कडक आहे ना, असं पाहिजे. ब्लॉग मध्ये घे ना. हे तुम्ही मुलगी बघू शकता, बोलेरो चालवते. एकदम मर्दानी अशी मुलगी आहे, कडक आहे. फुल पंजाबी दिसते असंच family. पाहिजे. राजपुरोहित. ठीक आहे. मी आता इथंच आहे टिळकोडीला. टिळकवाडी ते मित्रांनो आपण. कुणाकडे टिळकवाडी. डायरेक्ट आता कुंदा घेऊन जाणार जरा. टिळकवाडी ते आपण, आणि कुंदा नावाचा काहीतरी प्रकार आहे, तो आपण विकत कुंदाला घेणार आहे. घ्यायची. कुंदा कुंदाला घ्यायची. कुंदा म्हणजे ते खायचं गोड पदार्थ. आपण नाही घेणार कुंदा बिंदाला, आपण खायचा पदार्थ कुंदा घेणार आहे. अरे मग तेच हे म्हणतो की. असलं, हे असली नाही, याचं काय चालू असतं. अरे कुंदा म्हणजे तेच खायचं खाव्याचा पदार्थ आहे. घाणेरडा. माझ्या मनात पहिल्यापासून चांगलंच होतं. ते आमच्या ग्रँडफादरनी एम्पायर उभं केलं. ते बघायला जायचं का आता? नाही नाही, जस्ट सांगतोय. हा. तर त्यांनी ते म्हणजे खूप मोठे बिझनेसमॅन होते. हा. आणि नाही का आता इथे सगळे जे ऑलमोस्ट आमचे मामा आहेत त्यांनी ते अक्वायर केले. 7-8 मामा आहेत त्यांचे इथे सगळे बंगले आहेत. तर आजोबा म्हणजे आईच्या साईडच्या. आईच्या साईडचे, आणि आता आईचं घर दिसेल इथे. हे आईचं माहेर इथे आहे का? आईचं मम्मीचं घर आहे. विजयलक्ष्मी. तिचं घर विजयलक्ष्मी आमच्या बघताय तुम्ही. नानीचं नाव. विजयलक्ष्मी. आणि इथं आता आम्ही पेट्रोल पंप टाकणार आहे सगळे मिळून. तुमचा पण हिस्सा आहे त्याच्यात? मम्मीने सोडला नाही? नाही. कागद नाही मला देऊ नको. फुल पैसे घे. मामा आराम कर जात असतील. लय आराम कर. तुझ्या पण मम्मीला सांगून ठेव. मामा तुझा बाहेरच्या देशात आहे. मामा महिन्याला ₹1,00,000 पाठवायचे तर सहाय्य करणार जमिनीवर. अजिबात लाड करायचा नाही. समान हक्क. तर असं हे बेळगाव आपलं नाही रे, असं काय नाही. चांगले लोक असेल तर देऊन टाकायचे. आपण आपल्या कष्टाने कमवायचं. हे काय नसतं दुसऱ्याचे नाही का आयतं भेटायचे. आपण ब्लॉग मध्ये नको टाकू तुम्ही. का बरं. नाही ते जाणार त्याच्यामध्ये. बोलू नको पर्सनल. तुला जर वाटत असेल ना की असं काय टाकायचं नाही टाकत ते. तुम्हाला मी कॅम्प एरिया दाखवतो फेमस. आता हा एक कॅम्प एरिया. कॅम्प एरिया आहे. आणि इथं महादेवांचं हे मंदिर आहे जे आर्मी कंट्रोल करते. आणि खूप स्ट्रिक्ट आहे सगळं आता हे एरिया. पूर्ण ही चिकू वाटिका म्हणून आता एक एरिया आहे. चिकू वाटिका. चिकूची झाड. चिकूची झाड. चिकूची झाड. चिकू म्हणजे खायची चिकू, ती वाली चिकू नाही. तुम्ही जेव्हा बाहेर गेले होते मस्तपैकी गाडी सगळं सेट केलेलं आहे. जरा बरं वाटतं. आणि इथे ऍक्च्युली आधी 10 रुपयाला 3 वडापाव मिळायचे. तर त्याच्यावर मी इंजिनिअरिंग काढली पूर्ण. 10 रुपयावर 10 रुपये 4 वर्षात तू फक्त 3च वडापाव खाल्ले. 10 वर्ष मी 10 वर्ष. अरे 4 वर्षाची इंजिनिअरिंग तू 10 वर्ष केली. 10 रुपयामध्ये वडापाव भेटायचे, चहा भेटायचा 5 रुपयाला. तर असं करून 15 रुपये. अनिकेत काहीतरी म्हणतो बघ. अनिकेतचं घर आहे काय? अनिकेतला मी हे आर्मी आहे. तुम्हाला जे माहिती असेल जे पॅरा कमांडो ट्रेनिंग होतं ते इथं होतं का? हा, ते बेळगाव मध्ये इथे होतं. आणि तुला होतं ना ऍडमिशन घ्यायचं होतं ना? मला व्हायचं होतं, मला रॉ एजंट व्हायचं. ते इथं होते फायरिंग, रनिंग आणि काय काय असतात त्यांची ऍक्टिव्हिटी. जिओवरची नेत होता. हा हा, ते हे आहे बघ, नेट जिओवर एक सिरीज आहे बघ. हा हा. आणि जे प्रहार पिक्चर होतं माहितीये नाना वाटेकरचा, तो पण शूटिंग झाले. लईच हिस्ट्री आहे ते. आर्मी आहे. आणि आपण आता फेमस आपल्याला भूक लागली आहे का त्याप्रमाणे आपण एक फेमस MK स्वामी म्हणून आपलं एक मंदिर आहे. खाद्य ओके. हे भांडार. त्याच्यात एकदम फेमस चिकनची गोष्टी किंवा चिकन समोसा. इथला चिकन समोसा जो कोण खाईल थोडा तेलकट असतो पण तो पूर्ण फॅन होऊन जातो. सोमवार व्हेज आहे आपण ते स्किप करू आपण. आणि आपण आज कसं आहे, महादेव आप्पांचा दिवस आहे. हा. तर आप्पा कृपादृष्टी करावं म्हणून आप्पांची पूजा चालू आहे की बाबा चांगल्या गोष्टी होऊ दे. तर आप्पा त्यांचा आशीर्वाद बरसतील ते आशा करतो. आणि दुपारी जवळपास चिकन खायला तयार झालं बरं हो, मासे बिशे खायला झालाच होता तयार. उद्याला मी म्हणलं असतं मी खाणार आहे मासे तर लगेच बसला असता आता तयार. आप्पांवर लय प्रेम आहे माझं. मी आपलं व्हेज खात होतो म्हणून व्हेज खायला बसला. आप्पांवर पण प्रेम आहे, आप्पांच्या भक्तांवर पण लय प्रेम आहे माझं. तर मी असं कधी चुकीचं काम करत नाही. हे थोडं कमी करतो. फेमस स्कूल आहे सेंट पॉल्स. काचाच उघडू आपण. नाही ना तुला कोणतं स्कूल आहे? सेंट पॉल स्कूल्स कॉलेज नाही का, थोडंसं ख्रिश्चन कम्युनिटी आहे. इथे एक चर्च आहे.
आपण एवढ्या गोव्यात आलो पण चर्चला गेलो नाही रे. बिशप्स हाऊस चर्चला आपण जायचं ठरवलेलं पण जायचंच नव्हतं आपल्याला. ज्या गावाला जायचं नाही त्याचा पत्ता पण विचारायचा पण नाही. नाही विचारायचं. विषय संपला. आणि हा येडा नको येऊ म्हणतोय आणि कुठल्या गाडीत बसू म्हणतोय नाही का. काय 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 नको येऊ म्हणतोय आणि कुठल्या गाडीत बसू विचारतोय तू. म्हणजे अनालाइज करते. त्यांना काही नाही कळत ते असं. आणि बेळगावची एक स्टोरी झाली होती मागच्या महिन्यात की एक लेपर्ड सिटी मध्ये घुसला होता हा. आणि सगळं बंद केलं होतं लॉकडाऊन. हा का? एका लेपर्डमुळे एका लेपर्डमुळे. सगळी पूर्ण नाही का लोक City under allowed. फेमस MK स्वामी अँड सन्स बेकरी समोसा आपण आता वाटेत सिटी मधून जाऊ थोडं मला सिटीचा थोडा अंदाज सिटी फिरवत नाही. City जर काचा मला वाटतं खाली घ्याव्या आणि बाहेरून लॉक काढावा जरा. AC बंद केला तरी चालेल. केला पण हा बस. तर तुम्ही काचा खाली घेऊ शकता आणि बघू शकता की बेलगाव के हाल विराज के हाल. काय रे मला बेळगाव दाखवतो मी आता. हे जे बोलतोय तेच तुम्ही थोडं क्रॉस चेक करून घ्या विश्वास ठेवायच्या आधी. काय करणार त्याचं काय चालू आशिष नाही बरं विशाल त्याचं काय चालू आहे काय माहित तसं त्यालाच माहित. तुला माहिती का तो त्याची बँक दिसते का आयडी बँक. रश्मिका मंदा नाही तर कामाला होती बँकेत ATM ची हा तिथे. हा 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 का. हा ना हा. बघा इथं कामाला होती बरं कुठे गेला बघा इथं तिथं बसायची खुर्ची ढकलून बाहेर. मागच्या जन्मी म्हणून तुम्ही तर यायचं एक डायरेक्टर आलता नाही का. मग तिला त्याने बघितलं तिथं की अरे तू आणि अभ्यास करायची ती ATMच्या एसीत आणि काम करायची. मग तिला आवडलं तिचं लुक. मग तिला पिक्चर मध्ये घेतलं. मग आज बघ कुठे गेली ती. तर बसतो तुम्ही बघू शकता की असं लक्ष्मी मंदनाची स्टोरी एकदम अशी हृदयाला टच होणारी. असं किती स्ट्रगल होतं तिच्या आयुष्यात आणि कुठे गेली आता ती. आणि तो हॉर्न देताना गाड्या मरणाचा हॉर्न देतोय. पण मी पण कुठं पण थांबतोय जरा जळावी जराशीच लोकांची मजा घेतो. तर विविध प्रकारच्या शहरामध्ये जातो आम्ही. विविध ब्लॉग शूट करतो. लाईफस्टाईल शूट करतो. लोकांना आम्ही दाखवत असतो की काय कोणाचे किती किडे आहेत बघा नाही का. तर चालायचंच मित्रांनो होत असतात. पण आहे पुण्यासारखं वाटतंय थोडं पण -10 पॉइंट मध्ये वाटतंय. प्लस मध्ये तर अजिबात वाटत नाही का. पण मोठं शहर आहे. मला वाटतं बेळगाव असं कुठलं तरी गाव असेल खेडेगाव असेल नाही पण वाटलं पण लईच एकदम मोठं आहे मित्रांनो मोठं आहे पुण्यासारखंच आहे जवळपास साईज वाईज. फेमस KLE कॉलेज आहे जिथे ऍडमिशनची फी आहे. सेंचुरी हे नाही हे आपलं स्कूल आहे. मेडिकल कॉलेज आहे. देशातून लोक शिकायला येतात. तिथं ऑलमोस्ट ऍडमिशनची फी आणि सगळं धरून 1 कोटी आहे. 1 कोटी 1 कोटी सीटला MBBS ला. डोनेशन म्हणजे थोडक्यात 1 कोटी. डोनेशन प्लस फीस. ओके 1 कोटी. फोन करत होता का मला. हा तुम्ही कुठं एकदम मी वाचलंच नाही. सायलेंट केला मोबाईल. हे सरदार हायस्कूल ग्राउंड आहे. व्हिडिओ शर्ट बघू शकतो. चालणे गेलेला आमच्या आम्ही घेऊन आलेलो आहे बाबा. बरेच फुकटची पब्लिसिटी नागपूर नाही स्पॉन्सर म्हणजे डिझाईन बाय देम परचेस बाय अस. Purchased by us, designed by us. They only sell those products. बस We बस style them our way. या Yeah.
but thank you Zudio for making such trendy products. This is not by Zudio. And no, this is not Zudio. Adibas. This is Adibas. You can see here. Adibas by Adidas. मित्रांबरोबर गप्पा मारू. बाहेर जर काय दिसलं तर मी कॅमेरा फिरवलच बाहेर आणि तुम्हाला ते दृश्य दाखवायचा प्रयत्न करेल. माझ्या माग एक असे तत्वज्ञानी बसलेले आहेत, वीरू सहस्त्रबुद्धे. तर तुम्ही त्यांना इंस्टावर मेसेज करू शकता जर तुमच्या काही जीवनात समस्या असतील, समस्यांचं हवा असेल, दुःख असतील ज्या तुम्हाला पूर्ण करायच्यात, दुःख असेल काय तुमच्या जीवनामध्ये, फक्त आधार कार्डवर फिमेल लिहिलेलं पाहिजे तेवढी एक अट आहे. मेल असेल तर तुम्ही त्याला हे करू नका, मेसेज करा तुमच्याही मैत्रिणी असतील, आपण connect त्यांना करूया. कनेक्ट करू नाही का. करा मुलं मुली सगळे. तर मला काय म्हणायचंय की ते लय बिझी असतात तरी ते वेळ काढायचा प्रयत्न करतील त्याच्या बिझी शेड्यूल मधनं. साधारणतः ते कामच एवढ्या ड्रॉइंग करतात ते आणि एवढ्या ड्रॉइंग आणि एवढं 3D मॉडेल करायला लागतं. बस आता काय सांगायचं तुम्हाला, डोळ्यातनं पाणी येईल एवढं कंटिन्युअस स्क्रीन कडे बघत असतात ते नाही का. आणि त्यातल्या त्यात त्या वेळ काढून ते चेस पण खेळतात, चेस पण चांगला खेळतात. एक अशा काय म्हणतात 88च्या सामन्यामध्ये त्यांनी मला चेस मध्ये हरवलेले आहे, त्याचा बदला आपण घेऊ नंतर. पण ती गोष्ट वेगळी आहे, ती आपण तिथे गेल्यावर बोलू. पण ठीक आहे, एक म्हणजे चांगला प्लेअर आहे, उत्तम चेसपट्टू येतो. काय म्हणतो ग्रँड मास्टर गोगो. तर आपण बघू शकतो बाहेर काय नाही आहे, जाऊ द्या एवढं काय नाही, जस्ट नॉर्मल होतं. साधारणतः एक लेफ्टला एक छोटं फुलपाखरू आहे, तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो. तर राहुल बार पण आहे. तर राहुल बार म्हणजे असे राहुल नावाचे माणसं असे बार बीर खोलून ठेवतात. तर राहुल नावाच्या लोकांना विनंती आहे की चांगली कामं करा, पुण्य कामं, असे बार बीर खोलू नका नाही का. नो कमेंट्स. तर तुला काय बोलायचंय का नाही का. मला 1 वर्ष झालं. 1 वर्ष झालं नाही. तर चालायचंच मित्रांनो. कसं आहे, भावना समजून घ्या तुम्ही. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण बघू शकतो बाहेर तर रिक्षावाल्या दादांना आपण हाय केलेलं आहे. आणि आपण परत सिग्नल आपलं चालू झालाय आणि पुढे चाललोय आपण. या ब्लॉग वगैरे या सगळ्यात आपण लोकांच्या तोंडावर एक हसून हास्य आणण्याचा प्रयत्न करत असतो, जे त्यांच्या जे दैनंदिन जीवनामध्ये काय करतात ते. आणि पोलीस काकांना पण हाय करू आपण, पण त्यांनी काय हाय बॅक केलेलं नाही. पोलीस काका हाय नाही करणार. इधर हा बेटे, इधर हा. लायसन्स किधर आहे. इकडे खाऊवल्ली दिसतीये एकदम, म्हणजे चौपाटी आहे, कुंदा वगैरे घ्यायचा आहे. तर आपण आता मित्रांनो एक फेमस कुंदा घ्यायला चाललेलो आहे. इथं गाडी पार्क करू. गाडी अलाउड आहे का इथं पार्क करायला. तिथं पुढं हे कर तिथं ह्याच्या इथे. नंतर आपण असं वॉक करत करत येऊ आणि कुंदा घेऊ. मला फक्त मोबाईल घ्यायचा माझा. तो मोबाईल कुठे आहे मला काहीच आयडिया नाही. तर इथं आपण पार्क करू शकतो. चल घाल आतमध्ये डायरेक्ट. ऊपर जाना है, अंदर जाना है शॉप में. किधर. हाँ चलेगा क्या. तर मित्रांनो आपण हे जे श्री पुरोहित दिसतंय तिथं जाऊन आपण कुंदा विकत घेणार आहे बस. आणि आम्हाला पार्किंग करण्यासाठी साहेबांनी चांगली मदत केलेली आहे. नाही येतं का उघडता. तर मी आता ब्लॉगची धुरा आमचे सहकारी त्यांच्याकडे देतो, कारण जेव्हा मी घेतलेला आहे. तुम्हाला कोणाला कॉल करायचं असेल तर नक्की मेसेज करा बरं. एकदाच्या 4-5 रिक्वेस्ट पाठवून द्या नाही का. 4-5 रिक्वेस्ट नाही, चांगले मी बोलतो पण चांगलं, सगळं चांगलं निवांत एकदम. त्याला एक
याला एक 4-5 पोरींनी रिक्वेस्ट पाठवा आणि याला आत्मदंड करा एकदा, नाही का? तसं काय नाही, आपण काय कोणा पोरी व्हेरीफाय करत नाही आपण आपल्यासाठी करतो. जे रिक्वेस्ट कोणाच्या पाहिजेत मग तुला? कोणतं मी म्हणलंच नाही रिक्वेस्ट, आपण कोणच्या 4 पोरींसाठी 4 धंदे करतो अशातलं काहीच नाही. अजून हा अजून असं काय नाही, चांगलं आपण मनाने चांगलं पाहिजे माहितीये का, सगळं इंस्टाग्राम भेटतं. अकाउंट चेक केलं ना, तुमच्या डोळ्यातनं नाकातनं सगळीकडनं पाणी येईल, हा कळलं का? रडून कारण ते जाऊ दे. private आहे. ते शक्यतो असं बाकीच्यांना दिसत नाही, पण माणूस एकदम म्हणजे एकदम प्रो लेवलचा माणूस आहे. ज्यांना म्हणजे डॅन बिल्झेरियन माहिती आहे तुम्हाला, त्याचा सक्का चुलत भाऊ. जाऊ दे, हा काय बी बोलायला लागला आता. आता गोव्यात आम्हाला तुम्हाला माहिती आहे. साहिल खान माहितीये का? साहिल खानने कोणाकडनं इन्स्पिरेशन घेतले असेल सांगा बरं. साहिल खानने या भाऊंकडून इन्स्पिरेशन घेतले. बरोबर. अजून तो म्हणायचा की अरे जीसस याला बघा माझं काय चालू आहे. या. मग काय lifestyle आहे त्याच चालू झालं साहिल खानचं एक आणि मग तेव्हापासून साहिल खान मोटिवेट झाला की नाही आपल्याला इथंच घ्यायचंय कुंदा, तिथे लिहिलंय कुंदा. इथे पुरोहितमध्ये जायचंय, पुरत नाही आम्ही येऊ जायचं, दे त्याला. येऊ देत त्याला. तर आपण कुठं होतो? कुंदा हे तुम्ही बघू शकता, ही जागा डॅन बिल्झेरियनचा चुलत भाऊ जो कुठे आहे गेली जागा तुम्ही बघू